आज आपण एकदम हेल्दी बीटपासून एक नवीन नाश्ता बनवणार आहोत। करायला खूप सोपं आहे आणि मुलांना सुद्धा फार आवडेल। तसंही मुलं बीट खायला नको म्हणतात, त्याच्यामुळे असे नवीन काही पदार्थ करून मुलांना खाऊ घालावं लागतं। त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। मी इथं एक मोठ्या आकाराचं बीट घेतलेलं आहे। याची साल काढून हे छान असं किसून घ्यायचं आहे। आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये हे किसलेलं बीट घालणार आहे मी। हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिट। याचं मॉइश्चर जाऊपर्यंत हे परतून घ्यावं लागणार आहे। याच्यामध्ये मी 1 चमचा धने जिरे पावडर घातलेली आहे। थोडंसं लाल तिखट घालणार आहे मी। हे ऑप्शनल आहे, तुम्ही मिरची सुद्धा वापरू शकता। आलं लसणाची पेस्ट थोडीशी घातलेली आहे। आता हे छान 2 ते 3 मिनिट मस्त असं परतून घ्यायचं आहे। थोडंसं हे मिश्रण कोरडं करून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये चिली फ्लेक्स घालू शकता किंवा ऑरिगॅनो घालू शकता। जे तुम्हाला मसाले आवडतील ते तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता। मी एकदम सिंपल कटलेट बनवणार आहे। बघू शकता मिश्रण छान असं कोरडं व्हायला लागलेलं आहे। अजून एखादा मिनिट हे फ्राय करून घेऊयात। मिश्रण आता रेडी आहे। हे आता गॅसवरून उतरवून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये उकडलेला एक बटाटा मी ॲड करणार आहे। बटाटा घातल्यामुळं या कटलेटला बाइंडिंग खूप छान येतं। इथं मी अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे आणि ब्रेड क्रम्स मी तयार केलेले आहे घरीच। ते 2 किंवा 3 चमचे घालायचं आहे। जसं आपल्याला गरज पडेल तसं ब्रेड क्रम्स घालून याचा छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे। तुम्ही याच्यामध्ये काळी मिरी पावडर सुद्धा घालू शकता किंवा बारीक कट केलेली कोथिंबीर सुद्धा घालू शकता। तुमच्या आवडीनुसार मसाले तुम्ही कमी जास्त करू शकता। मी इथं प्लेन कटलेट बनवणार आहे, जास्त मसालेदार बनवणार नाही, त्याच्यामुळे मी जास्त मसाल्यांचा वापर केलेला नाही। बघू शकता मस्त असा गोळा आपला तयार झालेला आहे। हाताला जर आवश्यकता असेल तर थोडंसं तेल लावायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छोटे छोट्या आकारामध्ये याचे बॉल्स बनवून घेतलेले आहेत। तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही बॉल्स बनवून घेऊ शकता किंवा कोणत्याही आकारामध्ये हे कटलेट बनवून घेऊ शकता। माझे कटलेट्स तयार झालेले आहेत। आता एका बाउलमध्ये मी 1 मोठा चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याची स्लरी बनवून घ्यायची आहे। आता कटलेट या स्लरीमध्ये डिप करून घ्यायचं आहे आणि बाजूला ब्रेड क्रम्स ठेवलेले आहेत, त्याच्यामध्ये छान असं डिप करून घ्यायचं आहे। बघू शकता या पद्धतीनं सगळे कटलेट्स बनवून घ्यायचे आहेत। मी इथं थोडेसे चपट्या आकारामध्ये सुद्धा कटलेट बनवून घेतले। सेम त्याच प्रोसेसने आपण हे कटलेट बनवून घेऊयात। सगळे कटलेट रेडी आहेत। आता गॅसवरती तेल सुद्धा गरम झालेलं आहे। याच्यामध्ये हे कटलेट आपण मस्त डीप फ्राय करून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे, एकदम हाय करायचं नाही आणि मिडियम गॅस फ्लेमवरती मस्त असे कटलेट आपण फ्राय करून घेणार आहोत। टेस्टला खूप छान लागतात, तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। ब्रेड क्रम्स जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बारीक रव्याचा सुद्धा वापर करू शकता। बनवलेले कटलेट आपण कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये बुडवून बारीक रव्यामध्ये घोळवून मग ते फ्राय करू शकतो, ते सुद्धा कटलेट खूप छान होतात। आता हे कटलेट फ्राय करून तयार आहेत। आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। याच पद्धतीने सगळे कटलेट आपण फ्राय करून घेतलेले आहेत। हे तुम्ही टोमॅटो सॉस किंवा मेयोनीज सोबत खाऊ शकता, खूप छान लागतात मेयोनीज सोबत हे कटलेट। तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा। रेसिपी ट्राय सुद्धा करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा प्लीज सबस्क्राईब करा। असेच माझे नवनवीन व्हिडिओज बघत राहा। हेल्दी खा, हेल्दी राहा। परत भेटू एक नवीन रेसिपी घेऊन, तोपर्यंत बाय।